नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी बघा, आज आलंय आबाळ. हे बघू शकताय माझ्या पाठीमागं सगळं आबाळच आबाळ आले. पाऊस यायला झाला हो, लयच भानगडी झाली. आता काय सांगायचे, काल येता येता राहिलं बघा आमच्या इकडं बरेचशा भागात, इकडं धारूरकड, इकडं अंबाजोगाईकड, म्हणजे बरंच पडलंय म्हणायचं काल. पण आम्हालाच सोडून द्यायला मदत. आम्ही धारूरच्या समोर निघलं की आडसपाशी आमचं गाव. तुम्हाला तर माहिती असेल किंवा नसेल, तुम्हाला सांगतो. आणि इकडून जातंय अंबाजोगाईला पडतंय, इकडून जातं इकडे परळीला पडतंय. काय सांगायचं, इकडं बी आहे पाऊस, इकडं बी आहे पाऊस. म्हणजे गंगतडी न वांजरतडी तिकडे बी पडायला पाऊस. आणि आमचं ह्या टापू जे आहे का नाही मधला म्हणता, काय सांगायचं, ह्या टप्पू सोयाबीन झाल्यात, पाऊसच आहे ना. काय सांगायचे, आणि त्याला दाणी लागायच्या टायमालाच पाऊस आहे ना. लयच भानगड झाली. तुम्हाला आबाळ दाखवून घेतो. हे बघा आबाळाचं काय निसर्ग जबरदस्त आले. आबाळ काय करायचं, पण आबाळ येऊन नुसतं पळायला लागले. सांगायचं काय तुम्हाला. हे काही सोयाबीन बघा टप्पू झाल्यात, कांबरायत कधी सोयाबीन. नाही तर हे शेतकऱ्याच्या धन्यवाद कसा उभारला तर हिरीवर. काय करायचे, बोरायला लक्ष राखावं लागतं हो, नाही तर पाणी पुरत नाही मोटरला. काय सांगायचं, आणि लाईट कमी जास्त होती त्याच्यामुळे ते आमचं बोर चालत नाही. आज तरी थोडं जरा चाललं, 2 घंटे झाले आता. मग तुमच्याकडे पाऊस आहे का नाही सांगा मग आपल्याला कमेंट करून. हे बघा टप्पू आमच्या सोयाबीन कसे झाल्यात. काय सांगायचं, हे फडचं राहणे म्हणून हिरवं दिसतंय. आता जरा ऊन नाही अजून, नाहीतर होय चुकून जातं हो. काय सांगायचे, जाऊ द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. लवकरात लवकर जाऊन कमेंट करा. धन्यवाद.